ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते जे आहेत सज्जाद नोमानी त्यांचं एक वक्तव्य जे आहे ते देवेंद्र फडणवीस दाखवत आहेत आणि देवेंद्र फडणवीस म्हणतात आहेत की धर्मयुद्ध आता लढावं लागेल। आपल्यासोबत आरिफ मोहम्मद नसीम खान आहेत। नसीम खानजी, तुम्ही स्वतः उमेदवार आहात, काँग्रेसचे नेते आहात। देवेंद्र फडणवीस म्हणतात आहेत आता धर्मयुद्ध लढावं लागेल, जे झोपलेले आहेत त्यांना जागा करावं लागेल। हे भारतीय जनता पक्षाच्या अशाच प्रकारचा प्रचार प्रत्येक निवडणुकामध्येच असतो। कधी हिंदुस्तान पाकिस्तान, कधी शमशान कब्रस्तान, कधी ओढ जेहाद लो जेहाद, आता बटोगे तो कटोगे, आता परत एक नवीन हे ते आणलेले आहे। मला सांगा, या देशामध्ये लोकशाही आहे। प्रत्येक समाज, प्रत्येक संघटन, प्रत्येक सामाजिक संघटन त्यांना मुभा आहे। आपल्या देशाच्या लोकशाही पद्धतीने त्याला मुभा दिलेली आहे की त्यांना कोणाला समर्थन करायचं आहे, निवडणुकामध्ये कोणाला कुठल्या पक्षाला साथ द्यायचा आहे। जर कुठला पक्ष काल मराठा महासंघाने मला समर्थन देण्याचा निर्णय इथे सार्वजनिक स्तरावर केला आहे, तर त्याच्यावर काय त्याच्या विरोधात बोलणार आहे का भारतीय जनता पक्षाचे नेते? हा दुष्प्रचार आहे। कारण विकास सत्तामध्ये असून सुद्धा राज्याचा विकास होत नाही, रोजगारांना नोकरी मिळत नाही, सर्व कंपन्या गुजरातला शिफ्ट करून जात आहेत, मुंबई महाराष्ट्राचे तरुण बेरोजगार फिरत आहेत, महागाई वाढत आहे। लसूण सारखी गोष्ट 6,000 रुपयामध्ये विकतोय मुंबईमध्ये। बघा तुम्ही, विजाची बिल वाढलेली आहे, सब्जीच्या खाण्याचं सामान सगळे वाढलेलं आहे, महागाई वाढलेली आहे, गॅस सिलेंडरचा भाव वाढत आहे, शेतकरी आत्महत्या करायला निघालेले आहेत, महिलावर अत्याचार झालो आहे, कानून व्यवस्था ध्वस्त झालेली आहे। आणि आता त्याच्या उत्तर लोक मागतायत महाराष्ट्राची जनता। ते उत्तर नसल्यामुळे त्यांच्याकडे हे सगळे विषय घेऊन येऊन लोकांची दिशाभूल करायचं आणि भावनिक मतदान करून घ्यायचं, हा ह्याच्या मागचा लक्ष आहे। परंतु महाराष्ट्राची जनता सजग आहे, त्यांना माहीत आहे, ये जनता है सब जानती है। म्हणून लोकसभामध्ये जसा ह्यांना पराजय स्वीकारायला लागला, तशीच पराजय या विधानसभामध्ये महाराष्ट्राची जनता यांची करेल। चांदिवली विधानसभेमध्ये आज उद्धव ठाकरे येतात आहेत। खरं तर ह्याच संपूर्ण निवडणूक कार्यालयामध्ये एकनाथ शिंदे आलेले आणि संतोष कटके ज्यावेळेस त्यावेळेस तिथे बसलेले होते, त्यांना जाब देखील विचारलेला होता। गद्दार म्हणून त्यांनी घोषणा वगैरे त्यावेळेस केलेल्या होत्या, पोलिसांनी त्यांना ताब्यात सुद्धा घेतलेलं होतं। नाही, आमची भावना अशी आहे, आमचा विचार स्पष्ट आहे की मुख्यमंत्रीचा पद, त्याची गरिमा, ते सर्वांनी त्याचा मान ठेवला पाहिजे। मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान असे जे पद आहेत त्यांचा अपमान झाला नाही पाहिजे, परंतु मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्याची भान ठेवली पाहिजे त्या ज्या पदावर आहेत। लोकशाही पद्धतीने जर त्या सरकारच्या विरुद्ध कोणी घोषणा देत असेल तर ते स्वीकारला पाहिजे। हा आपला लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये सर्वांना अधिकार आहे। आणि जर माननीय मुख्यमंत्री महोदय त्या घोषणा जर कोणी देत असेल त्यांच्या विरोधात, ते आपला ताफा थांबून उतरून त्याला जाब विचारत असतील आणि एक महाविकास आघाडीच्या मध्यवर्ती निवडणूक कार्यालयामध्ये घुसून प्रश्न उत्तर करत असतील, ते पण शोभणारी गोष्ट नाही आहे। मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा आपल्या पदाची मान ठेवली पाहिजे, एवढं मला म्हणतं। 48 तास उरलेत निवडणुकीच्या, कसा तुम्हाला रिस्पॉन्स मिळतोय? आणि त्याचसोबतच खरं तर दिलीप लांडे जे तुमचे विरोधक आहेत, त्यांनी कुकर असेल, मिक्सर असतील, हे तुमच्या संपूर्ण प्रभागात वाटलेली होती। मध्यंतरी त्याच्या सगळ्या बातम्यासुद्धा समोर आलेल्या होत्या। हे बघा, ह्याने 5 वर्षामध्ये विकासाच्या नावाखाली भ्रष्टाचार केलेला आहे आणि ह्या ज्या शासनाची निधी आहे, महानगरपालिकाची निधी आहे, त्या फक्त कागदावर वापरून त्याचा भ्रष्टाचार केलेला आहे, तो उघड झालेला आहे। मला सांगा, कुठली योजना आहे का मुंबईमध्ये कोकर वाटप करण्याची? शासकीय पैशातून कोकर, 400चं कोकर 2,500 रुपयामध्ये विकत घ्यायचं आणि स्वतःच्या नाव टाकून वाटप करायचं। किती मोठा घोटाळा झालेला आहे, त्याची तक्रार अनेक संघटनांनी केलेली आहे। इथे बेगजूट घोटाळा झालेला आहे, शौचालय घोटाळे, अनेक घोटाळे, लँड घोटाळे, जमीन घोटाळे, बिल्डरला मदत करण्यासाठी झोपडपट्ट्यावर बुलडोजर चालवण्याचं काम आणि पाप केलेला आहे। कामगारांचं जे 1960च्या पूर्वीचे जे कारखाने होते, जिथे हजारो कामगारांना रोजगार मिळत होता, त्या बिल्डरला मदत करण्यासाठी त्या कारखाने उद्ध्वस्त करण्याचं पाप यांनी केलेलं आहे। लोकांमध्ये गुस्सा आहे, नाराजगी आहे, हे तुम्हाला दिसत आहे। बघा, हे 2 तासाच्या सूचनावर हे जे जनता इथे उभी झालेली आहे आणि ज्या प्रकारे या जनताच्या समर्थन आम्हाला मिळत आहे,
निश्चितपणे 20 तारीखला मोठी प्राइज आहे. जमानत त्यांची डिपॉझिट त्यांची राहणार नाही असं आम्हाला आता दिसून येतोय. धन्यवाद. तुम्ही आमच्याशी बातचीत केले. हे होते आरिफ मोहम्मद नसीम खान. ते म्हणतात की यंदाच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा विजय जो आहे तो चांदिवली विधानसभेमधनं नक्की होईल. फक्त भ्रष्टाचार गेल्या 5 वर्षांमध्ये झालेला आहे आणि त्याची सगळी भ्रष्टाचाराची पोलखोल जी आहे ती आम्ही वेळोवेळी केलेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश नाईकसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.